त्यासाठी तुला रोज आंघोळ पण करावं लागेल. हे असे कांदे टाकले तर तुमची टेस्ट थोडी चांगली बनणार, त्याच्यामुळे 2-3 कांदे असे पण टाका. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू डेली व्लॉग. आम्ही आता डेली व्लॉग जे करतोय ते खूप छान चालू आहे, तुम्हाला पण खूप जास्ती आवडत आहे, तर थँक्यू सो मच. हा एक नवीन व्लॉग असणार आहे. तर शरीर वगैरे आले तर आज आम्ही काय काय करू हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसेल. आज आमचा प्लॅन आहे की स्वतःला ग्रूम करायचा, कारण की 31st येत आहे आणि आमचा काहीतरी मोठा प्लॅन आहे. मे बी हा व्लॉग येतपर्यंत तो तुम्हाला प्लॅन ऑलरेडी कळून जाणार. तर मोठा प्लॅन आहे आमचा. अँड जर नाही कळाला गाईज तर इतका मोठा प्लॅन आहे ना तो, लाईक वन ऑफ द बेस्ट ग्रुप सोबत आम्ही चाललोय 31st सेलिब्रेट करायला. तर स्टे ट्यून करा डेली ब्लॉगच्या सिरीजला, असंच लाईक करा, कमेंट्स करा खूप सारे, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर पुढे काय काय होते बघत राहा. हे बघा गाईस, शिवानी मॅडम मस्त एन्जॉय करताय, नेल्स वगैरे दाखवत आहे, तिची रिंग वगैरे दाखवत आहे, आणि शरव इकडे काम करताय बिचारी. शरव तुला इकडे येऊन पण तुला काम करावं लागते, कसं वाटतंय तुला? हा खूप जास्त वाईट वाटतं मला. अरे यार तुम्ही काय किती वाईट आहे. मी आत्ता बसली ते काम करू, मी तर उठली पण, मी तर काम पण बिचारी शरव इकडे गैरसमज ह्यांनी तर मला माझं पूर्ण हेच केलं. नाही, तुम्ही कोणाला पण विचारा. मला डिफेम डायरेक्ट मावशीला विचारा. मावशीला विचारू आपण, मावशीला विचारू. मावशीला विचारा. दीदीला राणी म्हणे जगवते भैया, माहित आहे का? सगळे होऊन आम्ही सुद्धा दीदीला राणी आहे. राणीच आहे आमच्या घरची, हिला आम्ही सगळे जण राणी सारखं जगवतो, इव्हन शरयू मावशी पण. बोलतोय मी काम करते राणीसारखं चौकड तुम्हाला, पण मी काम पण करते. गाईस, हे तुम्हाला दिसत असेल शिवानीची टू डू लिस्ट. जर हा ब्लॉग तुम्ही नसेल बघितला तर बघा. हे जे कंटेंट क्रिएटर आहे दोघं जण खूपच सुंदर ब्लॉग बनवतात, सिरियसली. आता आमची साफसफाई चालू आहे मस्त घराची, बढिया रे, एन्जॉय करू. साफसफाई पण कालच केली आहे. नाही ताई करताय ग. मला वाटतं डस्टिंग वगैरे परत करतो. आज आम्ही मस्त झोपितले गाईज. आम्ही आज उठलोय 9:30 वाजता आणि मस्त एन्जॉय करतोय. आज ब्रेकफास्टची तयारी चालू झालेली आहे, इकडे लंचची पण तयारी चालू आहे. आज आपण काय खाणार शरयू? तुझ्यासाठी मी भाई काल रात्री मी माहिती कितीला झोपलो? ऑलमोस्ट 2-2:30 झोपलोच नाही. किती वाजता? मी 3:30-4 गेली वॉशरूमला. जेव्हा उठली तेव्हा तुम्ही इथे हे बघत होते, इथे झोपले होते तुम्ही, बट इथे नाही, मी झोपून गेलो होतो इथे. 3:30-4 पर्यंत तुम्ही 3:30-4 पर्यंत मी हॉलमध्येच बघत होतो प्रोजेक्टरवर. ठीक आहे, त्याच्यानंतर आज सकाळी तुझ्यासाठी उठलो मी, उत्तपम साठी. ओ माय गॉड, झोप गिव्ह अप केली मी तुझ्यासाठी. येस, एवढं मोठं सॅक्रिफाईस केलंय. शरीर दाखव आपले उत्तपम रेडी झालेलं आहे गाईज. आता मस्त मस्त टेस्टी खाऊ आता आम्ही. हेअर कटला आलोय आता. ये देखो, इधर से 1.5 नंबर रहता है वो, इधर से भी सेम 1.5 नंबर और सामने का ऊपर. ठीक है भाई, मला जर कटिंग करायची असली ना तर मी याच दादाकडे करतो. जर मला एका दिवसा आधी जर करायचं असेल तर कॉन्फिडन्स मला याच दादाकडे येतोय. तर हा आहे बिफोर, बघून घ्या. तुम्हाला मी नंतर आफ्टर दाखवतो. मस्त झोप लागते यार मला दादाकडे आलं की, बहुत से लग रहा है. कटिंग डन. ये फाइनल कहाँ पे है? अभी तो दाढ़ी बाकी है. हेयर कट का है, हाँ. अभी बियर्ड होगा, फिर उसके बाद फेशियल होगा, खर्चा होगा आज तो. छान दिसतंय बघा. तर शरयू गॅस आम्हाला सोडून चाललेली आहे. शरयू नको जाऊ भाई, प्लीज प्लीज शरयू नको जाऊ यार. बाय गाईस. तिचे झाले केस चॉकलेट. तिची केस झाले ऑइली म्हणून ते दाखवत नाहीये. शरयू, तू सगळ्यांना माहिती आहे की तू खूप छान दिसते. लोकांना तुझा पब्लिक अकाउंट पाहिजे, विसरलीस का तू? नाही, बट मी माझं खरं कुठली दाखवू शकत. शिवानी थांबव यार तिला. थांबून जाय. शिवानी थांबव यार. थांबवलं तिला, इतकं थांबायचं ट्राय केले की दरवाजा पण लॉक केला. तू काय कर? 5 दिवस झाले. मॅम लेफ्ट मॅम राईट मॅम सेंटर. आज तर तुझा फेस दाखवलंच राहिले बघ. यार शरयू दाखव लवकर. जिजू जितके माझे फॉलोअर्स आहेत तितके पण नाही राहते ना जिजू. हाय, हॅलो, थँक्यू भाई. आम्हाला तुम्ही कसे? मस्त चेतन आणि शिवानी. सुंदर यार. तुझं नाव काय? मैथिली. हा, मैथिली. सुंदर यार, बघू शिव. खूप छान, खूप आवडलंय. तर आता आपण पोहोचलोय फिनिक्स मिलेनियम मध्ये. आमचा सेकंड हाऊस गाईस. काय सुंदर दिसत आहे.
हे बघा याने किती मस्त डेकोरेशन केलंय. फिनिक्स मिलेनियम मॉल. आम्ही लास्ट इयर पण प्लॅन केला होता इकडे यायचा, बट नव्हतं जमलं. काय सुंदर सजवलंय यार. क्रिसमस ॲट मिलेनियम. मेरी क्रिसमस गाईज. झालेला आहे तरी घ्या. चेतन मग आयफोन 15 प्रो मॅक्स घेऊन देतो का? 15 प्रो मॅक्स वेळ ऑलरेडी आता आपण नाही घेऊया. सॉरी 17 प्रो नाही, मॅक्स. तू एकच तू पहिल्यांदा जे बोलतो तेच ऐकतो, बाकी नंतर जे बोलतो ते नाही ऐकत. तू पहिले 15 Pro बॅग Max पण घेऊन पाहिजे. हे बघा ही बॅग फॉसिलची बॅग पण पाहिजे. त्यानंतर पूर्ण आणि मला हिल्स पण घ्यायचं एक आहे. दुसरा नवरा पण पाहिजे का तुला एवढी सगळी तुझी हे करायला कम्प्लीट करायला, कारण माझ्याकडनं एकट्याने होत नाही आता. व्हेरी बॅड. मस्ती करतोय गाईस. भाई आम्हाला परमिशन भेटली आहे ब्लॉग काढायची. शिवानीला हा आवडलाय. कुठला आवडलाय तुला? तू नेला तिकडे. हा तो आणा बरं आता. ऍक्च्युली आम्ही हा बघायला आलो होतो इथे, पण याची स्मेल घेतल्यावर आम्हाला नाही आवडलं. राईट. नाही आवडला. आणि आपल्याला हा जास्ती याच्यातला कुठला आवडला होता? मला हा आवडला व्हॅनिला. खूप बढिया स्मेल यायचं. आणि मग दादानी आम्हाला, तुमचं नाव काय होतं? तेजस. तेजस दादानी आम्हाला हा दाखवला. हा खूप फ्रेश वाटतंय भाई. मला आवडलाय शिवानी हा. कुठला? हा मला हा आवडला. आणि बाय द वे इथे ना एक गोष्ट आहे की टीरामध्ये तुम्ही जर आले आणि तुम्हाला जर अशा बॉटल्सवर तुम्हाला नाव एनग्रेव्ह करून घ्यायचं असेल तर तुम्हाला भेटेल. लाईक इथे टीरा लिहिलंय. इथे तुम्ही तुमच्या वाईफचं नाव करू शकता. शिवानी मला ॲक्च्युली तुला गिफ्ट करायचं होतं इथे शिवानी लिहून, बट ताईनीनं स्कीम सांगून दिली, तर मी तुला नाही करू शकत. विसरते लवकर. मी तुला नाही करू शकत गिफ्ट आता. बट तुम्ही जर हा ब्लॉग बघत असेल तर तुम्ही तुमच्या वाईफसाठी असं इथे नाव लिहून तिला गिफ्ट करू शकता. कसा फ्रेश एकदम. त्यासाठी तुला रोज आंघोळ पण करावं लागेल. आंघोळ करून आला का असं परफ्यूम घ्यायचं तिला. आंघोळ करायची नाही तुला नाही काय का? स्किप करतो. आणि परफ्यूम चॉईस करणं काही डिफिकल्ट आहे यार. आपण चांगलं हा पण मस्त आहे. हाय गाईस. हे आम्हाला ओळखतात बाय द वे युट्यूब थ्रू. थँक्यू सो मच. आणि यांनीच परमिशन आम्हाला काढून दिली आहे. शिवानी काय म्हणा? ही बॉटल तुझ्या पर्सनॅलिटीवर चालली आहे. नागिन. बोलत आहे तू. ही बॉटल बघा भाई, खूप खतरनाक बॉटल आहे. आपण छान कन्फ्युज होत आहे खूप. आता तू जेवढे चॉईस दाखवशील ना मला तेवढं मी कन्फ्युज होतोय. कलेक्शन आहे मोस्टली. मला त्याची बॉटलच आवडली आहे. बघा भाई खूप खतरनाक बॉटल आहे यार. तिथनं स्टार्ट केलं होतं परफ्यूम बघायला आणि आम्ही तिथपर्यंत गेलो होतो. आणि आता फायनली मॅडमने 2 परफ्यूम चॉईस केले आहेत. आता आमचे 2 परफ्यूम झाले आहेत फायनल. त्या 2 परफ्यूमचं आता काय वर्सेस ठेवलंय आपण. एक आहे, अच्छा चार झाल्यात का? 3 झाले. एक झालाय हा मिस्टर बर्बरी, एक यम. कायली आणि याचं नाव काय होतं? रोबोटो कवाली. भाई बॉटल वाईज हा जिंकलाय. आता बघू एकदा परत स्मेल वाईज. आता तिघांची पण परत टेस्टिंग चालू झाली आहे. शिवानी काही काय झालं तुझं फायनल आता सांग. झालाय फायनल झालेला आहे. कुठला झालेला आपला? येस बर्बरी. हाच आहे बेसिकली ब्लश. फायनल ना शिवानी? नाव टाकून घेऊ. येस. त्याच्या एन्ग्रेविंग पण आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की टीरामध्ये स्पेशली टीरामध्ये असं आहे की तुमची जर बॉटल फ्लॅट असेल 3000च्या वर तुम्हाला करून मिळेल. जर बॉटल आणि बॉटलचे सरफेस फ्लॅट पाहिजे. येस. आणि तुम्हाला याच्यावर आता नाव दाखवू आम्ही कसं पर्सनलाइज करून भेटेल. आता तुम्हाला दाखवू. भाई आम्हाला हे पण कॉम्प्लिमेंटरी मिळालं आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली असं आहे की तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल कराल तुम्ही या बॉटलमध्ये तुमचा परफ्यूम भरू शकता आणि फक्त एवढंच तुम्हाला न्यायचं आहे. शिवानी दिस इज बेस्ट फॉर यू. बेस्ट आहे. मला आवडला हा परफ्यूम जो मी मारलाय ना. शिवानी बाई खतरनाक. हे मी पहिल्यांदाच बघितलं ॲक्च्युली. हा ना परफ्यूमवर एनग्रेविंग मी पहिल्यांदाच बघितलं. वाईफसाठी बेस्ट. वाईफ आणि गर्लफ्रेंड्स. तुझा परफ्यूम झालाय. माझा कुठे आता? माझं विंटर जॅकेट बाकी आहे बाय द वे. काय बाकी? विंटर जॅकेट हो बघायचं आपल्याला. आता आम्ही या पोरासाठी जॅकेट घ्यायला आलोय आणि हा मला भेटतच नाहीये. साईज पण नाही मिळत आहे आणि जे जॅकेट पाहिजे. कसं वाटतंय भाई लोक? तुम्हाला जर हे आवडलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी इकडे परत येऊन हे घेऊन घेणार. काही स्टायलिशच नाहीये. काही स्टाईलच नाहीये. टी शर्ट छान वाटणार ना. लुक बेसिक लुक छान वाटणार. थोडं तर स्टायलिश पाहिजे ना. छान वाटत आहे यार. मला तर आवडलंय. कसं वाटतंय गाईस तुम्हाला? हे सांगा कसं वाटतं. थोडं मोठं वाटतंय. मला हे सांगा कसं वाटतं. छान वाटतंय. तर वाटत सुरेख वाटत. छान दिसणार ना. सेमच आहे काही सेमच आहे. काही नाहीये. साईज का दाखवायची याला काय? मला फिट जास्त चांगलं वाटतं. हे घेऊन टाकूया आपण. काय वाटतं?
येस. आणि हे पण आणलंय ते पण ट्राय कर. येस. त्याच्या खाली दाबलं त्याने. दिस वन ट्राय कर. दिस इज माय चॉईस. हा येस. छान आहे पण थोडं मोठं झालं का? मला ते असली जॅकेट असलंच पाहिजे का? ही कुठली साईज आहे? एल आहे. हा मग एल अशीच खूप छान वाटत आहे. गाईस तुम्हाला याच्यावरनं कळत असणार की आमचा 31st प्लॅन किती मोठा आहे गाईस. शिवानीचे नेल झाले, शिवानीची शॉपिंग झाली, एवढं छोटा करता तू. भाई मला तर मस्त जॅकेट भेटलंय. बट तुमच्या असं कधी झालंय का की तुम्ही तुमच्या शॉपिंगला आलाय, तुमची बायको शॉपिंग करायला लागली आहे? इज दिस लाईक रिलेटेबल? हे असं असतं का शिवानी? आपण माझ्या शॉपिंगला आलो होतो ना? होय, आपण माझ्या शॉपिंगला आलो होतो ना शिवानी? व्हॉट इज दिस बिहेवियर यार? बघायला काय प्रॉब्लेम आहे? अरे पण किती बघशील? पूर्ण कबड तुझं भरलंय, पडत आहे कपडे. हा, त्या दिवशी तुम्हाला लोन मागत होती की थोडीशी जागा दे म्हणून तुझ्या कबडमध्ये. व्हॉट इज दिस? ही हिच्या शॉपिंगला लागली आहे भाई. चला ही काय विचार करतात ते आपण बघू. तुझ्या हे घेऊ का? माझ्याकडे तर थोडीशी जास्ती खूप कपडे तर नाही आहे. घेऊ शकते मी हे. ट्राय तर करू शकते. चेतनला सुना तर लावू शकते मी. डेफिनेटली घ्यायला पाहिजे. नाही हा कलर नाही, टट्टी वाटतं थोडंसं. ओके नेक्स्ट. ब्लॅक नाही ही नाही घेणार ती. ब्लॅक तिच्याकडे खूप आहे. नाही हो की नाही. अरे काय चॉईस करता यार शिव. क्रेझी भाई. मला काय भेटत का नाही आहे? मला कपडे भेटत का नाही आहे? माझ्याकडे एवढे कमी कपडे का आहे माझ्याकडे एवढे कमी कपडे? त्या जॅकेटकडे बघणार, वाटलंच मला. नक्कीच बघणार. आता ट्राय पण करेल बघा. मी त्याला चांगल्याने ओळखतो गाईज. मी त्याला खूप चांगल्याने ओळखतो. तर मस्त ट्राय करेल आणि मला विचारेल. वाटलं ना तुम्हाला? ट्राय करेल आणि मला विचारेल. आता घेऊ का? बघू इकडे. घ्यायला पाहिजे. हे मस्त वाटतं. गरम वाटतं का खूप? नेल्सच दाखव यार तू फक्त. चप्पल बघत आहे यार. चप्पलकडे बघून मला असं एक डाऊट आला. तुमच्या पाय दुखत नाही का? समोरच्या पोटात तुम्हाला काही असं वाटत नाही का कंजस्टेड झाल्या म्हणून? गर्ल्स कमॉन सांगा कमेंट सेक्शन मध्ये. किती ते टाईट आहे भाई, खतरनाक. डायरेक्ट खेळच वाटत आहे. शिवानी तू ना नेक्स्ट टाइम असं ट्राय नको करतो प्रोडक्ट्स. काय आवडलं तुला आता? बघत आहे ग्लॉस. आम्ही परत तिरामध्ये आलोय गाईस. झाराची शॉपिंग झाल्यानंतर परत तिरामध्ये आलोय. तर आम्ही पोहोचलोय घरी फायनली. आज आम्ही ऑटोने गेलो होतो. आम्ही म्हटलं की यार चल बाईक आज नाही, पार्किंगचा वगैरे इश्यू असतो. बट गाईस तुम्ही जर मॉलमध्ये चाललाय आणि तुम्हाला जर वाटत आहे की तुम्हाला ऑलमोस्ट क्लोजिंग टाइम होणार आहे, म्हणजे जर मॉल तुमचा 10:30 पर्यंत वगैरे क्लोज होत आणि तुम्हाला असं वाटत आहे की 10-10:30 वाजणार आहे तुम्हाला, तर आय विल से की तुम्ही बाईकनीच जा. कारण की ओला उबर तिथे तुम्हाला नाही भेटणार. आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला. लाईक लिटरली अर्धा तास वेस्ट झाला आमचा. नाही ऍक्च्युली हा प्रॉब्लेम आम्ही आम्ही मैत्रिणी भेटलो होतो बघ समीक्षा वगैरे, तेव्हा पण झाला होता. मी लिटरली इशू सोबत इथे आता वाईस गाईस पर्यंत आली तर तिथून इथपर्यंत पैदल आली होती बघ. तुला बोलवलं होतं मी घ्यायला. सो म्हणजे प्रॉब्लेम असा होतो की तिथनं जे ऑटो वगैरे राहतात ना, ते जवळचे पॅसेंजर्स घेत नाही, ते दूरचेच घेतात. आणि इथनं आम्हाला मिलेनियम खूप जवळ आहे, त्यामुळे तो आमची रिक्वेस्ट एक्सेप्ट नव्हते करत. आम्ही तर एक वेळा असं डिसाईड केलं होतं की आम्ही पायी येऊ. हा भाई, मग आम्ही एवढं किलोमीटर थकलो बघितलं. होतो. 2.5 किलोमीटर होतं ते. आम्ही करू शकलो असतो बट भूक वेळ लागली गेला होती. असता आणि खूप जास्त भूक पण लागली आहे. आणि गाईज हा. ज्यांनी म्हटलं होतं की कच्चा Yes. रेसिपी ज्यांना पाहिजे आहे, आता आम्ही बस फ्रेश होऊ, म्हणजे कपडे चेंज वगैरे करू आणि तुम्हाला कच्चा चिवड्याची रेसिपी दाखवू. याच ब्लॉग मध्ये तुम्हाला कच्चा चिवड्याची रेसिपी दिसणार आहे. शेफ स्पेशल कच्चा चिवडा. माझी कटिंग बघ ना किती साईज आहे. आणि म्हणजे नेल्स हा तुझे नेल्स. सेल्फ तयार- ऑब्सेस सारखं वागतोय आम्ही. तयारीच एकदम खतरनाक झाली आहे आमची प्लॅनची, जे न्यू इयरचं आहे. सो गाईज आता आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि मी पूर्ण इथे प्लॅटर चेतनसाठी रेडी करून ठेवलेला आहे. कांदा, सांबार, निंबू, लसूण मी शिरून दिलेले आहे. आणि म्हणजे हे टाकायचं कांदा, सांबार, निंबू सांगणार ना. आणि ह्याच्यामध्ये आहे मिरची आणि लसूण आणि जिरं. हे मी करून दिलं ना, तर मी सांगत आहे. येस. पण आता हे सगळं झालंय इन्ग्रेडियंट्स. तर तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचंय,
हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरा टाकून तुम्हाला पेस्ट बनवायचं बेसिकली. Yes. पेस्ट म्हणजे याला मिश्रणाला काढायचं. तर हा तुम्हाला केल्यानंतर डायरेक्ट तुमचा जो गंज आहे तो घ्यायचा आणि प्रिफर करा की तुम्ही मोठा गंज घेताय, कारण की त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा सगळं तुम्हाला वाटत असेल गाईज एवढा मोठ्या गंजासाठी किती लोकांचा बनतोय, किती गावांचा बनतोय, किती पूर्ण कॉलनीचा बनतोय, बट नाही, हा ह्याच्यामध्ये फक्त आमच्या दोघांचा बनतोय. येस, ओनली कारण की तुम्हाला हे फिरवायला वगैरे ना थोडंसं हे भेटलं, स्पेस भेटलं पाहिजे, तरच तुम्ही ते बनवू शकतो. एकदम व्यवस्थित कालवता येईल म्हणजे इन शॉर्ट, म्हणून त्यांनी एवढा मोठा गंज घेतला आहे. चैतन्य तिखट मिठाचा डब्बा आणि इथनं तो टाकणार आहे तिखट. येस, पहिलं तिखट टाकायचं. ओके सर. तर आम्हाला तिखट जास्त आवडतं म्हणून थोडंसं तिखट जास्त टाकतो मी. ओके. हळद, थोडस चिवडा हे दिसलं पाहिजे लाईक येलोइश. त्याच्यानंतर मीठ. हे सगळं मी अंदाजाने टाकतोय गाईस. आणि जर काही पण त्याला वाटलं की आता हे कमी जास्त झालंय तर आम्ही थोडं वरून पण टाकतो नंतर. हे झालं शेंगदाणे. शेंगदाणे गेलेले आहे. हे झालं डाळ्या. दालव्या. फुटाणे टाकायचे. फुटाणे पण टाकायचे. ऑब्विसली फुटाणे भाई, मला आवडतात फुटाणे. फुटाणे आणि दालव्या ऑलमोस्ट सेमच आहे गो. याच्या अर्ध ते असते. फुटाणे गेलेले आहे. याने मला नाही दाखवली आजपर्यंत रेसिपी आणि तुमच्यामुळे मला बघायला भेटत आहे गाईज. थँक्यू सो मच. पण मी बनवणार नाहीये, बनवेल हाच, पण तरी थँक्यू सो तेल मच. संपलेलं आहे आमचं, तेल पहिले काढावं लागणार आहे. आम्ही तेल यूज करतो राईस ब्रँड, कारण की आम्हाला वाटतं की ते छान असतं. म्हणजे छान असतं इन द सेन्स मी पहिलेपासून राईस ब्रँडच यूज करत आली. राईस ब्रँड बेटर असते बेसिकली, म्हणजे हेल्थ साठी चांगलं आहे. थोडंसं बेटर असते. सो त्याच्यामुळे आम्ही ते युज करतो. कुठलं पण करू शकतो. म्हणजे आम्ही फॉर्च्युनर आणि असं म्हणतात ना, तेल बदलत पण राहायचं एक 2 महिन्यांनी. तर 2 लोकांसाठी मी नॉर्मली हे 2 टाकतो, कारण की तेवढं तेला पोहे वगैरे असतात आपल्याला, तर तेवढं तेल लागतं. त्यामध्ये तेल गेलेलं आहे आता. ओके. त्याच्यानंतर कोथिंबीर, ज्याला तुम्ही जे म्हणतात ते आम्ही सांबार म्हणतो. आम्ही सांबार म्हणतो. हे कांदे सगळे, हे असे कांदे टाकले तर तुमची टेस्ट थोडी चांगली बनणार. त्याच्यामुळे 2-3 कांदे असे पण टाका. ठीक आहे, मी सजेस्ट करेल तसे टाका. आणि बाकी कांदे तुम्ही असे पण टाका, म्हणजे कसं ना थोडं मिक्स टेस्ट आली पाहिजे त्याला. ओके सरजी, अजून काय टिप्स? हे टिप्स अँड ट्रिक्स आहे गाईस. हे खूप छोटे ट्रिक्स अँड ट्रिक्स आहे, बट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे चैतन दादा, इथला काच कुठे गेला, ह्याला 3च काच का दिसत आहे, 4था काच कुठे आहे? तर त्या 4था काच तुटला आहे माझ्यामुळे, कारण की मी असं म्हणजे धडकन लावला, म्हणजे असं हे करत होती बरं मी, आणि मला ते एवढं जोरात नव्हतं लावायचं, लावला पूर्ण काचचा काच खाली येऊन पडला. बापरे, इतके सगळे काच झालेले. आता टाकताय निंबू. तर निंबू मोस्ट इम्पॉर्टंट. येस, शिवायसाठी तर निंबू पण तुम्ही असं टाका गाईस. थोडस वेस्ट करा, म्हणजे कसं ना वेस्ट नाही गेला पाहिजे. अजून मला दिसणार लास्ट बून दिसणार पडलं वेस्ट नाही गेला पाहिजे. मग पिळायचं असं हाताने नाही, पिळा तर एवढं तुम्ही पिळू शकत नाही, त्यावेळी हे बनलेलं आहे. जर तुम्ही मला आता नंतर कमेंट करून सांगा की शिवानी दीदी तू तुझे नख खूप जास्त दाखवते, तर येस, मी इंटेन्शनली दाखवते. त्याच्यानंतर आम्हाला निंबू लागतात 2, तर आम्हाला आंबट आवडतं, थोडंसं आंबट आवडतं म्हणून पूर्ण एक निंबू गेलेला आहे. आणि माझ्या तोंडाला अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे का. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात इम्पॉर्टंट सगळं असं खाली घ्यायचं. सासूबाई रागवणार, रडायचं नाही, तरी खाली घ्यायचं. घाबरायचं नाहीये बाय द वे. ते बाई कॉपीराईट बसणार ना, म्हणून रडायचं नाही. तुझा आवाज एवढा चांगला नाहीये. त्याला असं झुप म्हणजे याला पूर्ण लागलं पाहिजे. ठीक आहे, पूर्ण याला तिखट लागलं पाहिजे. ओके, दिस इज युअर मसाला. ओके, आता काय नाही, तुम्हाला फक्त पोहे टाकायचे, पतले पोहे, आणि तुम्हाला बुरमुर टाकायचे आहे. बस, ते झालं. तुम्हाला प्रॉपर कालवायचं. दॅट्स इट. जर तुम्हाला त्या प्रॉपर नसेल ऐकू आलं तर दॅट इज प्रॉपर गाईज, प्रॉपर. ओके. आमच्या खजानामधनं चेतन पोहे आणि चिवडा काढतोय. बेसिकली आम्ही इथे सगळा किराणा ठेवतो, कारण की एवढा जास्त ओटा नाहीये, हा छोटूसा ओटा दिलेला आहे यांनी. सो इथे एवढं सगळं सामान आहे, कुठे ठेवणार आणलेला किराणा. सो आम्ही त्या कोपऱ्यामध्ये घुसून ठेवतो सगळं. हेच असतं सगळ्यांना इथेच होतं. नाही, हे सिलेंडर साठी आहे, बट आजकाल ठेवत नाही रे, आता पाईप ना. आता याच्यामध्ये जात आहे पतला पोहा. क्वांटिटी वाईज तुम्ही टाका जेवढं तुम्हाला पाहिजे. आणि आम्ही प्लेट भरून खातो, कारण की खूप जास्त आवडते आणि खूप जास्त भूक लागली आहे. आणि चाललंय तुमचे मुरमुरे. मुरमुरे. ओके गाईस,
थोडासा ब्रेक घ्यायचा मुरमुरे टाकताना, कारण की थोडासा टेस्टी बनायला पाहिजे म्हणून. बकवास करत आहे हा पोरगा. ओके डन. अच्छा हे पोहे पण मुरमुरे पण असे टाकायचे का? येस, तशीच टाकायचे. सगळं तुम्हाला वरतून टाकायचं, म्हणजे कसं तुमच्या चिवड्यामध्ये पण ग्रॅव्हिटीने काम केलं पाहिजे. ग्रॅव्हिटीने काम केलं तर ते तुमचा चिवडा जास्त टेस्टी बनणार. ही माझी रेसिपी आहे म्हणून मी हे बघा, रेसिपी सांगितल्यावर लोक विश्वास ठेवत नाही. हे अशी तू ती बघा ना कशी करते, हे बघा. ओव्हर कर पटकन, भूक लागली. असं डोंगर जाते, अरे असं असं कर ना. हे आहे ग्रॅव्हिटीने काम केलं पाहिजे, ते खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्ही वरतून टाका. बस आता मी याला कालवणार आहे आणि डन फॉर डे. तुम्हाला भेटतो मी 1 मिनिटात. कालवायचं पण असं गाईज, कालवायचं पण असं. हलकीशी साखर टाकायची गाईज, हलकीशी, एकदम हलकीशी. थोडस तुम्हाला जे बाईट मध्ये साखर, थोडस आंबट गोडवा लागला पाहिजे त्याच्यामुळे. तुम्हाला खूप जास्त साखर झाली आहे. मी जर याने फॅट झाली, व्हॉट इज दिस, तुम्हाला एवढी साखर खाऊ घालतो रोज? 4-5 दाणे टाकल्यात आणि ते फॅट होणार आहे 4-5 दाण्यांनी. होऊ आता शकतं. चिवडा खायचा एवढा जातं ते नाही कळत तुला. हे तर हेल्दी असतं ना, हो हेल्दी असतं. मग खाऊ शकते मी रात्री. येस. तर तुम्हाला जर वाटत असेल की मी असं का हे करतोय, चम्मच का यूज करतोय गाईज, कारण की चम्मचने केल्याने बरोबर मिक्स होत नाही. चव होत त्याच्यामुळे नाही, हा. त्याच्यामुळे हाताची चव लागली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकदा हात प्रॉपर वॉश करा. याला पण तोंडात पाणी आलेलं आहे. येस, प्रॉपर पहिले हात वॉश करा आणि मगच हे करा काम. तू केलं होतं का वॉश? येस. मला तर नाही दिसला. नाही केलं, मी नेहमीच करतो. मी ग्लास मधनं पाणी पिलं तरी हँड वॉश करतो. बकवास करत आहे. बकवास. मी हात भरायचा वेट नाही करत. दाखवते मी तुम्हाला व्लॉग मध्ये करेलच कॅप्चर. ओके, तर आता टेस्टिंग टाइम झालेला आहे. टेस्टिंग तुम्ही असं हाताने नाही करायचं, चम्मच घ्यायचा त्यासाठी प्रॉपर, कारण की दुसरं आणि आपल्या बायकोला चालायचं. नाही बायकोला तर चांगलं चालणार ना. आता टेस्ट मध्ये कमी जास्त झालं तर मी पहिले करणार. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. एका चम्मचनी मला टेस्ट नाही कळाली म्हणून मी दुसरा चम्मच घेतोय. यार मग तू तर मला कमी देतो, म्हणजे हा बनवतानाच किती टेस्ट करून देतो चेतन, मला कमी. बाय घे तू टेस्ट कर टेस्ट बिंदास. असं काहीच कमी नाही झालंय या चिवड्यामध्ये. अप्रतिम चिवडा झालाय डायरेक्ट. फक्त दे बघा, यांनी स्वतःला किती जास्त घेतलाय बे सारखंच आणि आहे. मला बघ कमी आहे. मग हा मी घेते, सारखं आहे ना, ठीक आहे. हा मी घेते, ओके. तू घे. ठीक आहे. डन. चालेल चालेल. ठीक हा आहे, होईल. चालेल. चलो गाईज, दिस इज रेसिपी. तर आता हा ब्लॉग आम्ही थोड्या वेळाने एंड करू. आता पहिले खाऊन घेऊ आणि मग एंड करू. तर आम्ही परत तो ब्लॉग एंड करायचा विसरलो त्या दिवशी, कारण की चिवडा इतका मस्त झाला होता. तर एनिवेज हे होती चिवड्याची रेसिपी. आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा नक्की. चॅनलला सबस्क्राईब करा, या ब्लॉगला प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, हाईप करा आणि सगळंच काही करा. चलो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.